नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहोत, पण ती अगदी वेगळ्या पद्धतीने। प्रवासासाठी ही टोमॅटोची चटणी उत्तम पर्याय आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 5 मध्यम आकाराचे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ही टोमॅटोची चटणी बनवण्याकरता आपल्याला टोमॅटो छान घट्टसर, लाल आणि पूर्णपणे पिकलेले पाहिजेत। या टोमॅटोचे मी मध्यम आकाराचे काप करून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल घालायचं आणि त्यामध्ये आपण कापलेले टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो बरोबरच 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घालायचा। त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ देखील घालायचं। मीठ घातल्याने आपले हे टोमॅटो लवकर वाफतील। सर्व साहित्य एकदा छान मिक्स करून घेऊ आणि मध्यम आचेवर हे टोमॅटो आपण 5 ते 7 मिनिटे झाकण लावून छान शिजवून घेऊया। टोमॅटो शिजवताना मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही। जर आपण पाण्याचा वापर केला तर ही चटणी जास्त काळ टिकत नाही। 5 ते 7 मिनिटांनंतर मी झाकण काढले आणि तुम्ही बघू शकता आपले हे टोमॅटो पूर्णपणे शिजलेले आहेत। त्याचबरोबर मऊ देखील पडलेले आहेत आणि त्याचबरोबर पाणी न घालता देखील या टोमॅटोला छान पाणी सुटतं। आता हे टोमॅटो आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। हे टोमॅटो पूर्णपणे थंड झाल्यावर आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मिक्सरला या टोमॅटोची अत्यंत बारीक अशी प्युरी करून घ्यायची। तुम्ही बघू शकता मी मिक्सरला हे टोमॅटो छान बारीक असे फिरवून घेतलेले आहेत। आता आपण टोमॅटोची चटणी करायला घेऊ। त्याकरिता एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घालायचं। ही चटणी जास्त काळ टिकावी याकरिता तेल थोडंसं जास्तच घालायचं। तेल छान तापलं की अर्धा चमचा मोहरी घालायची। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं, इथे मी 2 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतलेला आहे। हे आपण तेलामध्ये टाकून याला छान फ्राय करून घेऊया। तुम्ही या सर्व साहित्यांची पेस्ट करून घातली तरी चालेल। इथे मी 1 चमचाभर लाल मिरची पावडर, त्याचबरोबर 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद यात घातली आहे। काश्मीरी लाल मिरची पावडरने आपल्या या चटणीला कलर सुरेख येतो म्हणून मी यात घातली आहे। त्याचबरोबर तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता, पण ही चटणी थोडीशी लोणच्या प्रमाणे तिखटच ठेवायची, म्हणजे ती चवीला खूप छान लागते। आता यात आपण केलेली टोमॅटोची प्युरी घालून घेऊया। आता मंद आचेवर ही टोमॅटोची चटणी आपण छान शिजवून घेऊया। कुठल्याही मसाल्याच्या भाज्याकरिता ज्याप्रमाणे आपण मसाले भाजून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला ही टोमॅटोची प्युरी छान भाजून घ्यायची आहे, जेणेकरून टोमॅटोमध्ये अजिबात कच्चापणा राहणार नाही। त्याचबरोबर ही टोमॅटोची चटणी जास्त काळ टिकायला मदत होते। या टोमॅटोचा आंबटपणा ॲडजस्ट करण्यासाठी मी यामध्ये 1 चमचाभर गूळ घालत आहे। आता ही टोमॅटोची चटणी आपण मंद आचेवर 7 ते 8 मिनिटे छान शिजवून घेऊ। 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली ही टोमॅटोची चटणी छान शिजवून होते आणि तुम्ही बघू शकता आपल्या या पॅनला ही चटणी अजिबात चिटकत नाही। पॅनपासून ही चटणी वेगळी व्हायला लागते। त्याचबरोबर या चटणीला तेल देखील सुटायला लागतं। जर तुम्हाला ही टोमॅटोची चटणी आणखी दीर्घकाळ टिकवायची असेल तर यामध्ये 1 चमचाभर व्हिनेगर घालायचं। इथे मी चटणी कमी प्रमाणात बनवत आहे, याकरिता मी इथे व्हिनेगर नाही घातलेलं। इथे आपली अतिशय चविष्ट अशी आणि दीर्घकाळ टिकणारी टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे। ही टोमॅटोची चटणी प्रवासात 3 ते 4 दिवस खराब होत नाही। तुम्ही ही टोमॅटोची चटणी फ्रीजमध्ये ठेवून 10 ते 15 दिवस आरामात खाऊ शकता। ही चटणी तोंडाची चव वाढवते, त्याचबरोबर लोणच्याप्रमाणे अतिशय चटपटीत आणि झणझणीत होते। तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। आणि त्याचबरोबर नेहमीप्रमाणे ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू।